छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदेचे जे ऑफिस आहे त्या समोर मात्र आता काही शेतकरी जे आहेत तर उपोषणाला बसले। हे सर्व शेतकरी गंगापूर तालुक्यातले आहेत आणि कोणीतरी त्याला रस्ता हवा आहे, त्या रस्ता अडवल्यामुळे आता चालू असलेलं काम देखील बंद पडलेलं आहे। त्यामुळे आता गंगापूर तालुक्यातील वरखेडा या गावातील शेतकरी आता त्रस्त झालेले आहेत आणि नक्चक्क जिल्हा परिषदेच्या शिओच्या ऑफिस समोर पाहिलं या ठिकाणी ते उपोषणाला बसलेले आहेत। भर पाऊस चालू आहे, भर पावसात ते शेतकरी उपोषण करत आहेत। काय मागणी त्यांची आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय मागणी तुमची, तुम्ही भर पावसामध्ये उपोषण करतात? वरखेड ते गाडी पिंपळगाव आणि वरखेड ते माळेगाव रस्ता हा बीडे साहेबांनी चालू करायला सांगितला, परंतु तो एक गावातली व्यक्तींनी काही कारण नसताना अर्ज दिला आणि तो लगेच रस्ता बंद करण्यात आला। त्याचा आम्ही 3 वर्षापासून त्या गोष्टीची आम्ही विचारपूस करत आहोत। आता 1 महिन्यापूर्वी ते गोष्टीची विचारपूस चालू केली, परंतु आजही त्याला त्याचा काही मार्ग त्याला चालू झालेला नाहीये। तो रस्ता आतापर्यंत बंद ठेवलेला आहे आणि या ठिकाणी लहान मुलांचे शेतकऱ्यांचा माल नेण्यासाठी किंवा सगळं आज जर शाळेतला मुलगा जर घरी यायचा असेल तर त्याला कमीत कमी 2 घंटे लागतात, फक्त 1 किलोमीटर, आणि त्याला पायी चालावं लागतं कारण की मोटरसायकल सायकल कोणत्याही गोष्टी त्या ठिकाणी आज चालणं मुश्किल झालेलं आहे। खूपच हाल चालू आहे। त्यामुळे माझी विनंती आहे प्रशासनाला की हा रस्ता चालू करावा आणि जेव्हा अर्जदार आहेत तर त्या अर्जदाराला समोर आणण्याचं कारणच काय? जर कधी शासनाचे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांनी डायरेक्ट परिस्थिती काय आहे, जर काम जर व्यवस्थित चालू असेल तर तो रस्ता बंद ठेवण्याचं कारणच नव्हतं। आणि आम्हाला आमच्या तालुक्याचे आमदार रमेशजी बोरनारे सर यांनी खूप मोठं सहकार्य केलं। त्यांनी बीडे साहेबांना 2दा फोन करून सांगितला या रस्त्याचे काम चालू करा आणि त्यांनी नंदनकर मॅडम, डेप्युटी सीओ मॅडम त्यांनाही सुद्धा फोन करून या कामाची काय प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम सोडून तो रस्त्याचं काम त्वरित चालू करा अशाही त्यांनी फोन करून सांगितले, परंतु आताही पर्यंत हा रस्त्याचे काम चालू झालेले नाही। फक्त सुहास वागचौरे साहेब गट विकास अधिकारी आमच्या तालुक्याचे यांनी फक्त त्यांची एकच मागणी आहे की अर्जदारांना समोर घेऊन या आणि काम चालू करा। ही खूप मोठी शोकांतिका आहे, प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे। नक्कीच माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहे, आपण त्यांची देखील भावना जाणून घेणार आहोत। काय म्हणणं आहे तुमचं नेमकं? तुम्ही जे उपोषण बसलेलं आहे केवळ एका व्यक्तीमुळे हे रस्त्याचं काम अडलेलं का? आम्ही वरखेड येथील त्रस्त नागरिक असून वरखेड आणि गाडे पिंपळाव आणि वरखेड आणि माळेगाव 2 रस्ते, या 2 रस्त्याला गावातली 50% लोकसंख्या शेती व्यवसायावर उपजीविका करतात। या उपजीविका करणाऱ्यामध्ये एका व्यक्तीने दोन्ही रस्ते अर्ज देऊन बंद केलेला आहे। 2-3 वर्षापासून हा रस्ता बंद आहे। या रस्त्याला नाही का लहान मुलं 5-50 ते शाळेत जातात, त्यांनाही शाळेत जायला अत्यंत तकलीफ होत आहे। शेतकऱ्यांना माल वाहतुकीसाठी दळणवळणाचा रस्ता राहिलेला नाहीये। आमच्या रस्त्याला किमान 10 ते 12 आजारी पेशंट आहेत, कोणी मधुमेहाचे पेशंट, कोणी हृदयविकाराचे पेशंट आहे, कोणी अपंग पेशंट आहे। यांना दवाखान्यात न्यायला आम्हाला बैलगाडीत टाकून कसं तरी दवाखान्यात न्यायला लागलेलं आहे। ही शोकांतिका आहे आणि हेतू पुरस्कार हा रस्ता बंद करून आमच्या शेतकऱ्यांची गावकऱ्यांची अडवणूक केलेली आहे। एकाच व्यक्तीने या बाबतीत असं केलं आणि त्या व्यक्तीला त्या रस्त्याला कोणत्याही प्रकार शेतजमीन नाही, जाणं येणं नाही, काहीच नाही। तो व्यक्ती गावात राहतो, गावातून गंगापूरला जातो, बाकी त्याला काही घेणं त्यांनी, पण त्यांना मुद्दाम हे रस्ते बंद केलेले। हे रस्ते आम्हाला चालू करून आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे, शाळा तेव्हा हेच आमची एक इच्छा म्हणून आम्ही इथे उपोषणाला बसलेला आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे गंगापूरचे शेतकरी आहेत। गंगापूर पासूनच जवळपास असलेल्या आता खेडेगाव आहे, आपण जर पाहिलं तर वरखेडा या गावातील शेतकरी आहेत। त्यांचे येण्या जाण्याचे जे रस्ते होते, मेन रस्ता जो आहे त्या रस्ते आता एका व्यक्तीने त्यांच्याच गावातील एक व्यक्तीने ते अर्ज फाटा करून ते रस्ते बंद केले। त्यामुळे तिथले नागरिक गावकरी मात्र आता त्रस्त झालेले आहेत। येण्या जाण्याचा मुख्य मार्ग असल्यामुळे लहान मुलांना देखील शाळेत जाता येते, त्यामुळे हे आज इथे उपोषणाला बसले आहेत। त्वरित प्रशासनाने यांच्याकडे या गोष्टीकडे गंभीर घेऊन यांचे जे काही प्रश्न आहेत तो प्रश्न मार्गी लावा असं देखील त्यांनी भावना व्यक्त केला आहे। संजय आहेर, लोकशाही न्यूज, छत्रपती संभाजीनगर।